गणपती अर्थात प्रथम पूजनीय आणि प्रत्येकाचे आराध्य दैवत. भारतात गणपतीची पूजा ही अनेक शतकांपासून केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात अशाही गणेश मूर्त्या अस्तित्वात आहेत ज्यांचं गूढ आजही एक न सुटलेलं कोडं आहे. काही अशाच गणेश मूर्त्यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नंबर 1. ढोलकल गणेश. छत्तीसगडच्या दंतवाडा जिल्ह्यातील एका गहिऱ्या जंगलात जमिनीपासून 3000 फूट उंचीवर हजारो वर्षापासून एक गणेश मूर्ती ऊन वारा पाऊस झेलत उभी आहे. शुभ्र निळ्या आकाशाखाली वसलेल्या या गणेशाची कथाही तितकीच निराळी आहे. ताम्रपट आणि लोककथांचा विचार करता आजपासून 2000 वर्षांपूर्वी एका नागवंशाच्या राजाने या मूर्तीची स्थापना केली होती. पण हजारो वर्ष दिमाखात उभ्या असणाऱ्या या गणेशाच्या प्रतिमेला ग्रहण लागले ते 2017 साली, जेव्हा काही नक्षलवाद्यांनी तिला टेकडीवरून खाली ढकलून दिलं. पण एका अखंड दगडात बसवलेल्या या मूर्तीला 3000 फूट उंचीवरून खाली पडूनही जास्त दुखापत झाली नाही. हे नवलच आहे. भारतीय पुरातत्व खात्याने याचा जीर्णोद्धार करून परत याची स्थापना मूळ जागी केली आहे. आजपासून 2000 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी जाणं आजही अवघड आहे, अशा ठिकाणी एका काळ्या कातळात घडवलेली ही मूर्ती त्या राजाने कशी ठेवली असावी? दंतकथा असंही सांगतात की स्वतः परशुरामांनी या मूर्तीची स्थापना केली होती. पण खरं काय आणि खोटे काय, हे या रहस्यमय मूर्ती व्यतिरिक्त कदाचित कुणालाच माहीत नाही. नंबर 2. तांडव गणेश. भगवान गणेश यांची तांडव करणाऱ्या रूपातील पंचधातूची 1.5 फूट उंचीची मूर्ती श्रीमंत रघुनाथराव दादासाहेब पेशवे यांच्याकडे होती. ती गणपतीची मूर्ती त्यांच्याकडे कशी आली, कुठून आली, याचे काही ठोस पुरावे मिळत नाहीत. पुढे 1773 मध्ये निजामावर स्वारी करण्याचे निमित्त सांगून रघुनाथरावांनी पुण्यातून पळ काढला. त्यावेळी त्यांच्या शेडणीकर नावाच्या एका आश्रितांनी ही गणपतीची मूर्ती शनिवार वाड्यातून पळवली. पण त्यालाही त्या अघोरी मूर्तीच्या करणीचा चांगलाच फटका बसला. वैतागून त्या गरीब ब्राह्मणाने एका जुन्या पडक्या विहिरीत त्या मूर्तीचे विसर्जन केले. 50-60 वर्ष उलटून गेल्यानंतर या मूर्तीचा दृष्टांत साताऱ्याच्या गोडबोले शास्त्रींना झाला. त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगून ती मूर्ती बाहेर काढली. 8-10 वर्षातच त्या शिष्याच्या अखंड कुळाचा नाश झाला. असं म्हणतात की त्यानंतर ही मूर्ती जिथे कुठे गेली तिथे फक्त विध्वंस आणि शापच घेऊन गेली. म्हैसूरच्या एका संग्रहालयात ही मूर्ती आजही आहे. पण यामागे असणाऱ्या शापाचे कारण आणि रहस्य आजही तसेच कायम आहे. नंबर 3. मानवी गणेश. गणेश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गजमुखी, मोठ्या पोटाची निरागस अशी एक प्रतिमा उभी राहते. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असं मंदिरही आहे जिथे गणेशाची मानवी रूपातील पूजा केली जाते. तामिळनाडूच्या तिरुवरूरच्या कुंतूर गावात हे मंदिर आहे. असं म्हणतात की या मूर्तीची स्थापना साक्षात प्रभू श्रीरामांनी केली होती. त्यांनी या मूर्तीची स्थापना आपल्या पितरांच्या शांतीसाठी, शंकराची पूजा करण्यासाठी केली होती. श्रीरामांनी गणेशाच्या मानवी स्वरूपाची आराधना करून पितर शांततेसाठी याचना केली. गणपतींनी त्यांना आशीर्वाद दिला. मानवी मुख असणाऱ्या या गणेशाचे देशातील हे एकुलते एक देवालय आहे. आजही लोक इथे आपल्या पितरांच्या शांततेसाठी आणि मुक्तीसाठी जातात. नंबर 4. पोटेन गणेश. सुंदर सुंदर मंदिरात आणि रत्नजडित आभूषणे असलेली गणेशाची मूर्ती आपण सर्रास पाहतो. पण तुम्ही कधी एखाद्या उग्र ज्वालामुखीपाशी असणाऱ्या गणेशाची कल्पना केली आहे का? ही गणेश मूर्ती भारतात नाही. भारताच्या भूसीमांपासून दूर इंडोनेशियामध्ये माउंट ब्रोमो नावाच्या एका ज्वालामुखीवर गेले 700 वर्ष एका गणेशाची पूजा केली जाते. असं म्हणतात की ही गणेश मूर्ती ज्वालामुखीच्या तीव्र विध्वंसक रूपाला नियंत्रित करते.
जावानीज भाषेत ब्रोमो शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म. इथल्या स्थानिक लोकांकडून त्या मूर्तीची पूजा केली जाते आणि या पूजेत गेले 700 वर्ष एकही दिवस खंड पडलेला नाही. काही दिवस तर इथले तापमान इतके असते की इथे जाण्यासाठी खास उष्णरोधक कपडे घालावे लागतात. पण या मूर्तीचे आश्चर्य म्हणजे ज्वालामुखी खडकापासून बनलेली ही मूर्ती इतक्या तीव्र तापमानामध्ये सुद्धा पितळलेली नाही. नंबर 5, गारदेज गणेश. 1956च्या मे महिन्यातली ही गोष्ट. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाचं एक पथक अफगाणिस्तानात अभ्यासासाठी गेलं होतं. काबूलमध्ये असताना या पथकाला एक असा शोध लागला ज्यानं भारतीय देवतांच्या कहाण्यांमध्ये अजून एक महत्वाची भर पडली. काबूलमध्ये असताना या पथकाच्या सदस्यांना एका गणेश मूर्तीविषयी माहिती मिळाली. संगमरवरात घडवलेली ही मूर्ती 20व्या शतकात काबूलपासून 70 किलोमीटर दूर असणाऱ्या गारदेज जवळ सापडली होती, असं त्यांना सांगण्यात आलं. इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञ मधुकर केशव ढवळीकर यांनी या मूर्तीचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की ही मूर्ती म्हणजे इंडो अफगाण शैलीचे एक उदाहरण होते. कनिष्ठ दर्जाच्या संगमरवरीवर दगडापासून बनवलेली ही मूर्ती 24 इंच उंच आणि 14 इंच रुंद आहे. या मूर्तीमध्ये देवता उभी राहिलेली आहे. तिचं मस्तक हत्तीचं आहे आणि सोंड तुटली असली तरी ती डावीकडे वळल्याची दिसून येते. या देवतेला 4 भुजा आहेत, पण त्याही भंगलेल्या अवस्थेत आहेत. 1956 साली सादर झालेल्या अहवालात आणि एका गणेश मूर्तीचा उल्लेख आहे. काबूलच्या उत्तरेला 10 मैलावर सकरधर हे एक दुसरी गणेश मूर्ती सापडली होती. ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. पण असं म्हणतात ना की खूप मोठ्याचा अंतही कधी कधी खूप वाईट होतो. तालिबानांच्या अफगाणिस्तानावरील सत्ता विस्तारानंतर या मूर्तीचं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. काही जण म्हणतात ती तुटली, पण काही जण असंही सांगतात अफगाणिस्तानाच्या कोण्या एका हिंदू घरात आजही त्याची गुप्तपणे पूजा केली जाते. नंबर 6, पोतोगोंडू गणेश. आंध्र प्रदेशातील पोतुगोंडू गावात एक शेतकरी आपल्या शेतात नांगर धरत होता. डोंगरात वसलेल्या या खडकाळ जमिनीत नांगर चालवताना त्याला त्याच्या नांगराच्या एके ठिकाणी दगड लागला. एखादा खडक असेल म्हणून त्याने ताकदीने नांगर हाकण्याचा प्रयत्न केला, तरी काही केल्या नांगर पुढे जाईना. त्यांनी तिथे उकरून पाहिले असता एका दगडावर कोरलेली सुंदर अशी गणेशाची मूर्ती बाहेर आली. या मूर्तीकडे पाहून हे सहज सिद्ध झालं की ती गणेशाची मूर्ती आहे. नंतर पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षणानुसार हे सिद्ध झालं की ही मूर्ती 2ऱ्या शतकातील राजा सतावहनच्या काळातील होती. आजपासून जवळपास 2000 वर्ष ती जमिनीत दबली गेली होती. पण हा प्रश्न मागे शिल्लक तसाच राहिला की सतावहन राज्यापासून दूर डोंगर आणि जंगली भागात ही मूर्ती कशी व का आली आणि तिला येथे कुणी दाबून ठेवली असावी. तसं पाहायला गेलं तर या मूर्तीची किंमत करोडोमध्ये असेल, पण भक्तीला काही मोल नसते. भारताच्या वैभवशाली इतिहासाचं प्रतीक असणाऱ्या गणेशाच्या या मूर्त्या जरी आता भंग पावल्या असल्या तरी पण इथल्या देवभोळ्या आणि साध्या माणसांच्या भक्तीची छटा आज हजारो वर्षानंतरही त्या अंगी धरून आहे. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. तुम्हालाही अशा गणेश मूर्त्यांबद्दल माहिती आहे का? तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.